क्वेश्चन नंबर 1. फॉर्म पेअर्स टू रीड द पोएम अलाउड. ही कविता मोठ्याने वाचण्याकरता जोड्या तयार करा. वन पर्सन रीड्स द क्वेश्चन, दॅट मीन्स द फर्स्ट लाईन इन ईच स्टांजा. जोडीपैकी पहिला विद्यार्थी प्रश्न वाचेल. हा प्रश्न म्हणजेच कवितेच्या प्रत्येक कडव्याची पहिली ओळ असेल. अँड द अदर वन रीड्स द आन्सर. आणि दुसरा विद्यार्थी उत्तर वाचेल, म्हणजेच कवितेच्या प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ वाचेल. प्रॅक्टिस डुईंग दिस अँड देन प्रेझेंट द पोएम इन अ पेअर. अशा पद्धतीने चांगला सराव करा आणि हा सराव चांगल्यापैकी झाल्यानंतर ही कविता पूर्ण वर्गाच्या समोर जोडीने सादर करा. दिस इज द ॲक्टिव्हिटी. दिस इज द प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. सो यू कॅन डू धिस इन द क्लासरूम. आणि ही कृती तुम्ही वर्गामध्ये प्रत्यक्षरित्या करायची आहे. देन क्वेश्चन नंबर 2. लिस्ट द रायमिंग वर्ड्स और फ्रेजेस फ्रॉम द पोएम. देन पुट ईच पेअर इन टू ग्रुप्स ॲज फॉलोज. कवितेतनं यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत आणि ते यमक जुळणारे शब्द खालील फॉर्मॅटप्रमाणे लावायचे आहेत. लेट्स सी व्हॉट इज द फॉर्मॅट. रायमिंग पेअर्स, सेम स्पेलिंग, डिफरंट स्पेलिंग. आता सेम स्पेलिंग आणि डिफरंट स्पेलिंग असणारे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला वेगळे वेगळे करायचे आहेत. त्यासाठी पहिल्यांदा आपण रायमिंग वर्ड्स शोधूयात आणि ते त्या कॉलममध्ये लिहूयात. आफ्टर सर्चिंग अँड सॉर्टिंग द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स वी गेट द लिस्ट फॉर द फॉलोइंग ग्रुप्स ॲज फॉलोज. फर्स्ट सेम स्पेलिंग अँड सेकंड वन different spelling. So in same spelling we get the words as follow: day, play, ear, clear, age, sage. या सर्व जोड्यांमध्ये स्पेलिंग्स सारखे आहेत आणि हे शब्द यमक जुळणारे सुद्धा आहेत. Now there is another type, different spellings but the words are rhyming words. त्यांचे स्पेलिंग्स वेगळे वेगळे आहेत परंतु तरीसुद्धा ते रायमिंग वर्ड्स आहेत. अँड द पेअर्स आर मिनिट, ईट, आवर, शावर, वीक, स्पीक, मंथ, रंथ, टाईम, राईम. यांच्यामध्ये स्पेलिंग वेगळे असूनसुद्धा हे रायमिंग वर्ड्स आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला कवितेतले यमक जुळणारे शब्द शोधल्यानंतर ते ह्या 2 गटांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला विभागता येतात. याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे फक्त स्पेलिंगसारखे असलेलेच शब्द यमक जुळलेले शब्द किंवा रायमिंग वर्ड्स असतात असं नाही. म्हणून ज्यांचं स्पेलिंग वेगळं आहे ते सुद्धा शब्द यमक जुळणारे शब्द असतात. आणि त्यासाठी लक्षात ठेवा, शब्दाचा उच्चार महत्त्वाचा आहे. ज्या शब्दांचे उच्चार सारखे होतात त्या शब्दांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात. हे पक्क ध्यानात ठेवा. देन द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम. कवितेतून वेळेशी संबंधित असलेले सर्व शब्द शोधा आणि लिहा. द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम आर. कवितेमध्ये वेळेशी संबंधित आलेले शब्द आहेत सेकंड्स, मिनिट, आवर, डे. देन द अनदर वर्ड्स आर वीक, मंथ, इयर अँड एज. These are the words related with time that occurred in the poem. Let us see question number 4. Write other chains of how many questions and answers. आता how many प्रश्नांच्या इतर मालिका लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दिलेलं आहे. How many milligrams in a decigram. म्हणजे एका डेसिग्रॅममध्ये किती मिलीग्रॅम होतात किंवा किती मिलीग्रॅम असतात. अशा पद्धतीने हाऊ मेनी हा WH वर्ड वापरून प्रश्नांची मालिका तयार करायची आहे. आय हॅव मेड सम क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स.
लेट्स रीड देम अँड अंडरस्टँड. मी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बनवली आहेत. ती वाचूयात आणि समजून घेऊयात. फर्स्ट वन, हाऊ मेनी मिलीग्रॅम्स इन अ सेंटीग्रॅम? आन्सर, 10 milligrams in a centigram. Second, how many centigrams in a gram? Answer, 100 centigrams in a gram. Then the next question is, how many grams in a kilogram? म्हणजे एका किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात? The answer is 1000 grams in a kilogram. And last question is, how many decigrams in a hectogram? Answer is 1000 decigrams in a hectogram. अशा पद्धतीनं मी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही डेसिमीटर, हेक्टोमीटर आणि त्याच पद्धतीने सेंटीलीटर आणि लिटरची हाऊ मेनीने सुरू होणारी प्रश्नांची मालिका आणि त्यांची उत्तरं तुम्ही बनवायची आहेत. Question number 5. The poem contains some idiomatic pairs, means two words that are often used together. म्हणजेच या कवितेमध्ये काही वाक्प्रचारयुक्त जोड्या आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, सन अँड शावर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. अशा अजून जोड्या तयार करण्यासाठी खालील ए आणि बी या टेबलचा उपयोग करून आपल्याला दोन शब्द अँड या शब्दाने एकत्र जोडायचे आहेत आणि जास्तीत जास्त वाक्प्रचारयुक्त जोड्या तयार करायच्या आहेत की ज्यांना इडिओमॅटिक पेअर्स असं म्हटलं जातं. लेट यूज द वर्ड्स इन द फर्स्ट कॉलम अँड मेक द इडिओमॅटिक पेअर्स. पहिल्या कॉलममध्ये दिलेले शब्द वापरून वाक्प्रचारयुक्त जोड्या बनवूयात. फर्स्ट, डे अँड नाईट, नाव अँड देन, हिअर अँड देअर, रीड अँड राईट, ब्रेड अँड बटर, अप अँड डाऊन, हाय अँड लो. Then the words in the second column, and they are left and right, life and death, north and south, east and west, back and forth, give and take, and last one is make and break. And now the idioms from the words in the last column are more and less, sooner and later, trial and error, yes and no, on and off, in and out, black and white. In this way, we have made idioms from the words given in the table A and B.